जो न खाई भोगी तो सदा रोगी. म्हणजे काय तर भोगीची भाजी न खाणारा नेहमी आजारी राहतो. थंडीत शरीराला ऊब आणि ऊर्जा देण्यासाठी भोगीच्या दिवशी विशेष भाजी बनवण्याची परंपरा आदर्श मानली गेली आहे. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणाऱ्या भोगी सणाच्या दिवशी ही भाजी बनवली जाते. भोगीची भाजी ही हिवाळ्यातील ताज्या भाज्यांची मिश्रित भाजी आहे. हिवाळ्यात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहार आलेला असतो. त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो. या पदार्थांमधून उष्णता येते, ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज होतं. विविध भाज्यांमुळे आवश्यक विटॅमिन्स, प्रोटीन, फायबर आणि मिनरल्स मिळतात. थंडीत रोगांपासून संरक्षण व्हावं आणि वृद्धत्व रोखण्यासाठी याची मदत होते. ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली की आणखी पौष्टिक होते, कारण बाजरीत आयरन आणि फायबर जास्त असते. 2026 मध्ये मकर संक्रांती 14 जानेवारी रोजी साजरी होईल. त्यामुळे भोगीचा दिवस 13 जानेवारीला मंगळवारी असेल. आपल्या महाराष्ट्रात भोगी हा संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा उपभोगाचा आणि आनंदाचा सण आहे. या दिवशी इंद्रदेवाची पूजा केली जाते आणि हिवाळ्यातील ताज्या भाज्या वापरून विशेष पदार्थ बनवले जातात. भोगीच्या दिवशी विशेष काय करावं तर सकाळी लवकर उठून घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ करावा. दारासमोर रांगोळी काढावी. अभ्यंग स्नान, तेल लावून अंघोळ करावी. अंघोळीच्या पाण्यात तेल टाकण्याची ही प्रथा आहे. नवीन कपडे परिधान करावेत. काही ठिकाणी जुन्या वस्तू, कपडे, भांडी ह्या छोट्या होडीत जाळून जुने सोडून नवीन स्वागत करण्याची प्रथा आहे. या दिवशी इंद्रदेवाची पूजा करावी. चांगल्या पिकासाठी प्रार्थना करावी. अनेक ठिकाणी सासरच्या मुली माहेरी येऊन भोगीचा आनंदही घेतात. शवासनीला जेवायला बोलावून या दिवशी दान दक्षिणा देण्याची ही प्रथा काही भागात आहे. तुमच्याकडे भोगी कोणत्या पद्धतीने साजरी करतात? कमेंट करून नक्की सांगा.